नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली. चंद्रराव मोऱ्यांचा खात्मा झाला. चंद्ररावांची 2 मुले बाजी आणि कृष्णाजी यांनाही महाराजांनी ठार केले. येता जावळी जाता गोवळी म्हणणारे चंद्रराव मोऱ्यांचे युग आता संपले होते. तुम्ही काल राजे झाला, तुम्हाला राज्य कोणी दिले, अशी मक्रुरीची भाषा आता कायमची संपली होती. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला तर उदयीक येणार ते आजच या. आम्ही दाई मदारी दर पिढी राज्य जावळीचे करतो. येथे उपाय कराल तर अपाय होईल. आम्हात बादशाने राजे किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले. जर या उपर आलात तर यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. काही चंद्रराव मोऱ्यांची मगरुरीची भाषा ती आता कायमची संपली होती. जावळीच्या जवळचे चंद्रगड, मकरंदगड, कांगोरी, सोनगड, चांभारगड हे किल्लेही आता स्वराज्यात दाखल झाले होते. जावळीची जागा इतकी कमालीची बिकट की ती अजिंक्यच होती. ती अजिंक्य गुहा आता ताब्यात आल्यावर महाराजांनी आपला खजिना ठेवण्यास ही जागा पसंत केली. जावळीच्या जवळच पार घाटाच्या तोंडावर व रडतोंडीच्या घाटाच्या नाकासमोर एक डोंगर अगदी अगदी रखवालदार रामोशासारखा बसला होता. डोंगराचे नाव होते भोरप्या डोंगर. महाराजांचे नेमके लक्ष या भोरप्या रखवालदारावर गेले. केवळ जावळीचीच काय, अख्ख्या स्वराज्याची रखवाली हा भोरप्या करील हे महाराजांनी ताळले होते. त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकूम दिला, या रखवालदाराच्या मस्तकावर तटबंदीचे पागोटे चढवा. मोरोपंत आज्ञा शिरसावंद मानून मोरोपंत कामाला लागले. भोरप्या आता तटबंदी आणि बुर्जाचे लेणे लिहून सजला होता. तो भोरप्या डोंगर आता भोरप्या राहिला नव्हता. स्वराज्यावर येणारे एक मोठे संकट छातीवर घ्यायला निधड्या छातीने पुढे सरसावला होता. नव्या रंगात, नव्या ढंगात, दिमाखात भोरप्याची भोरप्या डोंगर ही जुनी ओळख आता पुसली गेली होती. नव्या रूपात, नव्या नावात आता उभा होता तो भोरप्या. आता तो भोरप्या नव्हता, प्रतापगड. प्रतापगड म्हणून नामकरण झाले होते भोरप्या डोंगराचे.